आज तुम्ही एकदम निवांत आहे. नाही एकदम निवांत, टेन्शन नाही. पाण्यात तर लय भारी चालतंय. काय पाऊस बोलताय? जेवढा पाऊस चांगला असला ना हा. तेवढं त्याच्यात तर लय भारी चालतं, टेन्शन नाही पावसामध्ये. आता ते रासायनिक कसं, जर पाऊस झाला लय कोणची पावडर मारा, कोणचं औषध मारा, लय माणसाला टेन्शन येतं ना ते. बरोबर आहे. हा, लगेच म्हणजे फवारा चालू करतच, आपल्या टेन्शन झोपून घ्यायचं मस्त आरामशीर, काय टेन्शन. म्हणजे पावसामध्ये एक नंबर काम एक करतं. एक नंबर लय काम भारी करतं पावसामध्ये. पण मग पावसामध्ये तर लोकांचे पिवळे पडले, रोगाला बळी पडले. नाही पडले ना, आमच्या शेजारचे भरपूर पडले ना. हा. आहे ना मग. म्हणजे आपल्याला अशी काही समस्या आली नाही. नाही नाही नाही, काहीच समस्या काहीच नाही आली. म्हणजे आज तुम्ही एकदम बिंदास आहे. हा, एकदम बिंदास. म्हणजे आता तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता भाई हो, तंत्रज्ञानाची. गॅरंटीच घेऊ शकतो. आता जे टोमॅटो शेतकरी आहे किंवा इतर द्राक्ष शेतकरी आहे किंवा भाजीपाला लागवड करतात त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, वापरलं पाहिजे? नाही ते ना, एकदम म्हणजे वापरलंच पाहिजे. आज ही काळाची गरज आहे वापरायची. काळाची गरज आहे. हो, ऑर्गॅनिक म्हटलं ती काळाची गरज आहे, वापरलंच पाहिजे. मी तर आता ते द्राक्षाला सुद्धा वापरणार आहे. द्राक्षाला सुद्धा हो. वापरणार आहे. मला रिझल्ट आला, मी द्राक्षाला सुद्धा म्हणजे पहिले डोस पासूनच मी वापर सुरुवात करणार आहे. 100% आता तांबडी तरी लेट झाला थोडासा. मधीच शेड्यूल चालू हा, केलं. मध्येच चालू केलं, असं झालं ते. आता जर इथं बघितलं तर शेतकऱ्यांचे 8-8, 10-10 हजार रुपये खर्च होता हे हो. वाढीसाठी. हो, बरोबर ना? बरोबर. आपल्याला अशी समस्या अजिबात नाही. नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे शेती सोपी होईल का हे तंत्रज्ञान नाही वापरल्यानं? होईलच, हे असले असं असले तर होईलच. म्हणजे पाऊस असो किंवा ऊन हा. असो. काही टेन्शनच नाही, अजिबात टेन्शन नाही. म्हणजे ही शेती थोडक्यात निसर्गासोबत होते का? निसर्गासोबत होती ना, आपल्याला त्याच्यापासून अपायकारक काहीच नाही. ऑर्गॅनिक असल्यामुळे, बरोबर आहे की नाही? दुष्परिणाम नाही. हा, दुष्परिणाम आपल्या शरीरावर दुष्परिणाम काहीच नाही त्याच्या काहीच नाही. असं. आता मला सांगा, या झाडापासून जे फळ तयार होणार आहे ते औषधी राहणार आहे, औषध, बरोबर आहे. म्हणजे विषारी नसणार आहे. विषारी नसणार आहे. हो. आता यावर्षी पाऊस कसा आहे? पाऊस चांगला आहे ना, रोज पाऊस आहे. रोज पाऊस आहे. मग तर तुम्हाला तर समस्या यायला पाहिजे होती, प्लॉट स्टॉप व्हायला पाहिजे होता. हा, मग आजूबाजूच्या गंज समस्या आला ना, पण आपल्याला काही त्यानं सोडेल असल्यामुळे काही आलं नाही बुवा असं. आता इथं जर बघितला तर अजून फुटवा वगैरे चालू आहे, वाढ फुटवा वगैरे. चालू आहे, शेंडा चालू आहे. शेंडा पण असं चालू आहे. वाटतं पार तारीपर्यंत जाते काय होते, असं होऊ राहिलं. आणि गेलीच ना. आता हा, इथं जर गेलीच बघितलं नाही तर हे का? बघा हा, ना, चाललीच नाही. आपण बघू शकतो, बरोबर ना? हो, मग हे काय फळ चांगलं आहे, एकदम फळे व्यवस्थित आहे. एकदम फुल पत्ती वगैरे हा, फ्रेश आहे, फुल पत्ती माल आहे. चांगली. हा, म्हणजे तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी. आजपर्यंत भरपूर तुम्ही खत औषधं वापरलेलं असेल, हा, पण अशी नाही बुवा असं. म्हणजे असा रिझल्ट नाही पाहिला. नाही. बरं, राम राम. संपूर्ण परिचय द्या. मी बाजीराव काशीनाथ काने, धोंडगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 96 89 32 65 99. आता हा टोमॅटोचा प्लॉट किती क्षेत्र आहे सर? ते 15 पांडे. 15 पांडे. हम्म. व्हरायटी कोणती आहे? 108 आहे. 108 आहे का? लागवड कधीची आहे? 20 जुलैची. 20 जुलैची 20 आहे. जुलै. आता टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण? तरी 7-8 वर्ष झाले. 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष. अच्छा. आता मला सांगा, या वर्षी काय काय समस्या आल्या शेतकऱ्यांना? समस्या हेच मुळी ते होणे, झाड सुकणे, पिवळापणा, गैरवा. गैरवा, अशा समस्या भरपूर आल्या पावसामुळे. आता तुम्ही पण 7-8 वर्षापासून शेती करताय, बरोबर ना? हो टोमॅटोची. हो. या वर्षी काय बदल आहे? ह्या वर्षी म्हणजे तुमची हे कॉर्बन आणि हे वापरल्यामुळे मला चांगला फरक पडला बा असं. चांगला फरक पडला. हा, काय काय दिलं होतं आपण? ग्रीन लाईफ दिलं होतं, बरोबर. कॉर्बन 5 लिटर दिलेले, म्हणजे ड्रिपने दिलं होतं. ड्रीपनं दिलं होतं. अच्छा. म्हणजे आणि 2 वेळेस सोडलं ते. 2 वेळा सोडलं. 40 दिवसापर्यंत सोडलं. 40 दिवसापर्यंत हा. सोडलं. म्हणजे तिसऱ्या दिवशी पावडरी चालायच्या, दुसऱ्या दिवशी पावडरी चालायच्या. मी हे तुमचं वापरल्यापासून आठवड्याला फक्त एकच स्प्रे देतो. म्हणजे खर्च कमी झाला का हा, आपला? खर्च कमी झाला. एवढ्याला माझा खर्च तर काय लय झाला, 15,000 रुपयेच खर्च होईल. फक्त हा, किती दिवसामध्ये? म्हणजे 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये? 2 महिन्यात. 60 2 दिवसामध्ये? महिने 60 दिवसामध्ये. आता आजपर्यंत तुम्ही भरपूर दाणेदार वॉटर सोल्युबल वापरले असेल, बरोबर ना? हो. त्याच्यात आणि आपल्या कार्बन मध्ये फरक आहे का? नाही, लय फरक आहे. म्हणजे अपटेक चांगलं करतं, ती उचलीचं चांगलं मुलं जे आहे ते सगळं अपटेक करतं भारी. तेव्हाच लक्षात आलं टाकल्यापासून. लगेच लक्षात आलं. हो. तुम्हाला माहिती कुठून भेटली होती? माहिती मी युट्यूबवर पाहिली होती. म्हणजे काय? आमच्याच चांदोड तालुक्याचा व्हिडिओ बघितला. बर. त्यांचे ते दोडक्याचा व्हिडिओ होता, काही हा, वालाचा होता. तो बरोबर. बघितला होता म्हणून मी ती कॉन्टॅक्ट केलं होतं. अच्छा, मग तुम्ही असं. आपल्या ऑफिसला फोन लावला हा, होता. फोन केला होता. अच्छा, मला चांगलं वाटलं होतं बा त्याचं असं पाहिल्यानंतर, त्यामुळे मी फोन केला. फोन केला आणि तुम्हाला प्रत्यक्षात असा रिझल्ट पण मिळाला. रिझल्टही भेटला मला. आज काय समस्या आहे मार्केटमध्ये? मार्केटमध्ये हेच तमाशा आहे ना, माझं हे
20 हा 20च्या असं. म्हणजे रासायनिक. हा रासायनिक. आता मागणी तर जास्त ऑर्गॅनिकला तर म्हणजे ते करू राहिले बा. सहसा आता ऑर्गॅनिकच येऊ राहिले बा असं. म्हणजे शेतकऱ्यांना समजायला लागले रासायनिकचे हो दुष्परिणाम. मग बरोबर आहे, समजू राहिले ना. हो ना. हम्म. बरं आता मला सांगा, शेतकरी बरोबर ना, आज ते म्हणता का खर्च खूप होतो. हो. काय सांगाल या शेतकऱ्यांना? खर्च खूप होतो तो रासायनिक मध्ये होतो. हम्म. हे असं ऑर्गॅनिक मध्ये नाही खर्च होत. एकदा जर त्याची बेसल डोस जर सुरुवात केली सगळं म्हणजे 80%, 50% चांगलं जर वापरलं तर कार्बन आणि ते हा सर्व. कार्बन रिझल्ट चांगलेच भेटणार आहे बा असं. आता ती जी ग्रीन लाईफची बॅग आहे किती किलोची होती? ती 4 किलोची होती. 4 किलोची होती. कसं हा. ऍप्लिकेशन दिलं तिचं? तिचं ते ड्रिप वाटच दिलं होतं मी. मिसळते का पाण्यात? हो एकदम टाकल्या मिसळत, काही टेन्शन नाही त्याचं. म्हणजे पावडर आहे. अडचणी आहेत हा पावडर फार्म मध्ये, पण मग लगेच ते होतं. 4 किलो पुरते का एवढ्या क्षेत्राला? हो भरपूर झालं 4 किलो. म्हणजे कमी याच्यात खूप रिझल्ट आहे, कमी प्रमाणात. हो बरोबर आहे. आता इकडे शेतकरी तर म्हणतात 50 किलो देतो आम्ही तरी आम्हाला रिझल्ट मिळते नाही. मग ही तुमची 4 किलो मधले काय रिझल्ट? नाही एकदम मस्त आहे. 4 किलो मध्ये मी तर काय एवढं अजून वापरलेले नाही. 2च डोस दिले मी त्याच्यावाले. ग्रीन लाईफचे? हा 2च डोस दिले. म्हणजे त्याच्यानंतर काहीच देईल नाही तुम्ही? नाही ना, काहीच देईल नाही. आता 2 महिने झाले. हो. आता तुम्ही सांगा ते म्हणून आता द्यायचं आहे परत. म्हणजे आता शेतकरी म्हणता का रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही. नाही तर काय सांगाल त्यांना तुम्ही? नाही होतीच. हो कार्बन वापरा लगेच तुमचं काय असेल ते अपटेक करते, झाडं व्यवस्थित चालतंय. पत्ती बिती निळीगार एकदम मस्तच होतं प्रेस मध्ये. प्रेस मध्ये येतोय. म्हणजे हे तंत्रज्ञान ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर प्लॉट स्ट्रेस मध्ये जातच नाही. जातच नाही. एकदम चांगलं आहे. टेन्शन फ्री शेती काही. जैन वापरलं ते ना ते एकदम म्हणजे एकदम लगेच ते लक्षात येतं वापरल्यानंतर. लगेच लक्षात हो. येतं. बदल लगेच घडतो ना. बद्दल लगेच घडतो. हम्म. आता तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले या वर्षी? या वर्षी गॅरव्याचा अटॅक कमी आहे. बरोबर. नागाळाचा कमी होता. म्हणजे फ्रेश मध्ये भाऊ असं ट्रेस मध्ये नाही. तरी तुम्ही 100% वापरेल नाही अजून? 100% नाही वापरेल. आणि जर 100% वापरले मी तर दोनच प्रॉडक्ट वापरलेले. एवढं जर वापरलं तर मग मग ते काय ते करायची गरज नाही. म्हणजे 2 प्रोडक्टच काफी भाऊ एवढे हा result साठी. एवढं 2 याच्यावरच आहे. मी अजून पुढे गेलोय नाही. आणि समजा तुम्हाला जर हे तंत्रज्ञानची माहिती नसती मिळाली तर आज हा. काय समस्या आली असती? नाही मग त्याचे शेंडा चालला नसता, फळे कमी असतं, मग माझं फळ सगळं उघडं पडलं असतं. 108 व्हरायटीचा असं आहे का नुसता फळच दिसत पाला काहीच नाही. म्हणजे आजूबाजूचे आमच्या शेजारी प्लॉट आहे. हा. डायरेक्ट टॉप होऊन गेली, फुटून नाही राहिले. काय बोलताय? हो डायरेक्ट वाढ थांबलेली. वाट थांबूनच गेली. म्हणजे फळ सगळं मोकळं दिसत, पाल्यामध्ये फळच नाही अजिबात. फळच नाही. जसं फळच आपलं फळ हा, जसं हे बा, दिसतं. कसं फळ आहे, आता मस्त इकडे पण पाल्यामध्ये. बघितलं तर बघा, हा, इकडे मग. बघू शकतो. हा. हे बघा हा. फळ आहे का काय? बाबा हा. बाबा बाबा. ही सेटिंग पा. म्हणजे Setting डायरेक्ट चांगली 10 आहे. 10 15 10 bunches. 15 बंचेला तांबटे. अगोदर अशी रिझल्ट नव्हते मिळत. नाही एवढं नव्हतं. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर इतर तंत्रज्ञान वापरले असेल ना? वापरले पण याच्या सारखं नाही बॉस. रिझल्ट कुठंच नाही नाही पाहिजे. तर फुलगळले होऊन जायची. हा हा हा. याच्यात फुलगळे नाही, सेटिंग मस्त झालेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त त्याला खाणं दिलेलं आहे, त्यांनी त्याचं काम हो केलेलं आहे. खाणं दिलेले. आज रासायनिक जर बघितलं आज किंवा इतर तंत्रज्ञान बघितलं तर फ्लावरिंग साठी वेगळं प्रोडक्ट, फ्रूट सेटिंग साठी बरोबर वेगळं आहे ना. प्रोडक्ट, कळीसाठी वेगळं प्रोडक्ट, हो फुटव्यांसाठी वेगळं प्रोडक्ट. वेगळं तसं याच्यात ताप आहे का? काहीच नाही. बरोबर आहे. फक्त 2 प्रोडक्ट सोडा घालून हा आणि म्हणजे तेच सर्व काम करतात. बरोबर आहे. सगळं तेच करतं, टेन्शन नाही बॉस. ऑलराऊंडर आहे प्रोडक्ट. हा नाही ते दुसरे आपले रासायनिकचे प्रत्येक प्रॉडक्ट वेगवेगळं सोडावं लागत आहे बॉस. तसं याला गरज नाही. नाही याला गरज नाही. म्हणजे हे 2 प्रोडक्ट सोडले तर सर्व समस्या एकदम भारी, मस्त, काहीच अडचण नाही. जे डोळे झाकून शेती होईल. डोळे झाकून. चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझे नाव बाजीराव काशीनाथ काने, दोनगाव तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.